रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम शाळेत योग दिन साजरा। शनिवार दिनांक 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम शाळेत साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी, पालक यांनी सक्रिय सहभाग घेतला। शंकरनगर परिसरातील माजी नगरसेविका सौ अर्चनाताई थोरात यांनी विद्यार्थ्यांसमवेत सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय योग विद्या या संस्थेच्या वतीने सौ अमृतकर व त्यांच्या सहकारी महिलांनी योग विषयक प्रात्यक्षिके केली व सर्व सहभागी असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। योगासनाबरोबरच प्राणायाम यांची प्रात्यक्षिके झाली। सर्व सहभागिनींनी परिधान केलेला पांढरा पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। सौ अमृतकर यांनी योग विषयक सूत्रसंचालन केले। अर्चनाताई थोरात यांनी सदरच्या उपक्रमाचे कौतुक करून शाळेला शुभेच्छा व्यक्त केल्या, तर शाळेच्या शिक्षिका सौ जयश्री व प्रियंका यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। योग प्रात्यक्षिकानंतर संस्थेचे संस्थापक श्री निकम के.एस. यांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। सर्वांच्या वतीने श्री निकम के.एस. यांचे औक्षण करण्यात आले। बाहेर पाऊस असताना सदरचा कार्यक्रम काशी माळी मंगल कार्यालयातील हॉलमध्ये घेण्यात आला। योग प्राणायाम यांचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योग साधनेचे आचरण करावे असे मनोगत श्री निकम के.एस. यांनी व्यक्त केले। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लिली राजपूत, संचालक योग दिनाच्या निमित्ताने रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम शाळेच्या वतीने आज योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता भारतीय योग विद्या या संस्थेच्या सर्व समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षिका आणि त्यांच्या मार्गदर्शक यांनी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला माजी नगरसेविका अर्चनाताई थोरात यांनी आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याच वेळेला त्यांनी आपले एक मनोगत पण व्यक्त केलं आणि आता याच्यापूर्वीचा बऱ्याच वेळेला त्यांचं या संस्थेशी एक जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे। प्रत्येक वेळेला त्या उपस्थित असतात आणि संस्थेला सदिच्छा व्यक्त करतात। या योग दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीय आणि विश्वातील सर्व मानवांना या योग विद्येचा लाभ व्हावा, सगळ्यांना आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। आज रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या जागतिक योग दिनानिमित्त शाळेचे चेअरमन निकम सर, सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापिका, पालक, विद्यार्थी मित्र आणि भारतीय योग संस्थेच्या योगा टीचर आणि त्यांची टीम यांनी आज काशी माळी मंगल कार्यालय इथे छान असा योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। स्कूल नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असते आणि खूप अशी छान संस्था आहे ही। एक आपुलकीचं नातं या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून केलं जातं। या संस्थेला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा। योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन, वन अर्थ वन हेल्थ, म्हणजे योगा म्हणजे एक पृथ्वी आणि एक स्वास्थ्य योगाचं, असं याच्यावरती आज ही थीम बनवलेली आहे आंतरराष्ट्रीय योगा दिनाची। आम्ही रायझिंग स्टार्स इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेच्या विद्यार्थ्यांना भारतीय योग संस्थांकडून आम्ही शिकवण्यासाठी आलो होतो। त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेतला। अतिशय सुंदर छान लहान मुलांनी पण प्रतिसाद दिला। त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांनी पण आमच्याबरोबर, त्यांच्या इथल्या शाळेतल्या टीचरांनी पण आमच्याबरोबर योगाभ्यास केला आणि योगाचं महत्त्व जाणून घेतलं। त्यासाठी खूप खूप छान वाटलं। आजचा दिवस खूप आनंदात गेला। आजच्या जागतिक योग दिनानिमित्त आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। नमस्कार। आज आपण सर्व एकत्र आलो आहोत तो जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी। योग हा केवळ शारीरिक व्यायाम आहे का? तर नाही, तो मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधणारा एक आध्यात्मिक मार्ग आहे। योग आपल्याला शांती, सहिष्णुता आणि समजूत शिकवतो। योग म्हणजे केवळ अष्टांग नाही, तो एक जीवन पद्धती आहे।
योग आपल्याला शांत राहायला शिकवतो, संयमी बनवतो आणि इतरांच्या वेदनेशी एकरूप व्हायला मदत करतो. आजच्या धकाधकीच्या युगामध्ये योग म्हणजे आपल्या आतल्या दिव्यतेशी जोडणारा एक पूल आहे. योग म्हणजे अंतर्मनातील मी पासून आपण पर्यंतचा प्रवास. योग ही एक शतकानुशतके जुनी पद्धत आहे जी सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतात उगम पावली. मन, शरीर, आत्मा यांना एकमेकांशी जोडण्यासाठी आणि ज्ञान प्राप्तीच्या जवळ जाण्यासाठी एक प्रक्रिया आणि तंत्र म्हणून याकडे पाहिलं गेलं. आजच्या घडीला जगभर अशांतता आहे. युद्ध, राजकारण, स्वार्थ, द्वेष हे सर्व आपल्याला एका वेगळ्याच दिशेला नेत आहे आणि म्हणूनच आज योग ही संकल्पना अधिक गरजेची वाटते. कारण योग स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचं शिक्षण देतो. आपण आज जे काही आसन, प्राणायाम करणार आहोत त्याचा अंतिम उद्देश आहे शांती, मैत्री आणि आपल्या सर्वांचं कल्याण. आणि हेच तर ज्ञानेश्वर माऊलींच्या सुमारे 730 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या पसायदानाचा केंद्रबिंदू आहे. योग आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतो, शांत राहायला शिकवतो, तर पसायदान आपल्याला सर्वांमध्ये देव पाहायला शिकवतं, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायला शिकवतं. योग म्हणजे एकता, समरसता आणि अंतर्मनाची शुद्धी. पसायदान देखील हेच ते सांगतं, विश्वशांती, सर्व जीवांची प्रगती आणि मैत्रभाव. योगाने आपण स्वतः शांत राहतो आणि पसायदान आपल्याला शिकवतं की त्या शांततेचा उपयोग इतरांसाठी कसा करायचा. आज आपल्याला ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची गरज जास्त आहे असं मला वाटतं. कारण आज जगामध्ये शांतीपेक्षा स्वार्थ, मैत्रीपेक्षा मतभेद आणि सहवासापेक्षा स्पर्धा अधिक वाढली आहे. तर योग म्हणजे काय? योग म्हणजे स्वतःला ओळखणं आणि पसायदान म्हणजे सर्वांमध्ये देवत्व पाहणं. या दोघांची समानता काय? तर स्वतःपासून सुरू होणारा आणि सर्व